सो यो व्हॉट्स अप गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. तर हा आहे डे 5, कारण की 12:30 झालेत, 5वा दिवस लागलेला आहे. कधी हे दिवस एवढं लवकर संपतात समजत पण नाही तेव्हा एवढं हळूहळू दिवस जातात आणि आता एवढे पटपट दिवस चालले काय समजतच नाही बिलकुल पण. गणपती बाप्पा जरा हळूहळू. आमचे असं वाटतं की कालच तर आमचा गेला होता, लगेच हा कसं काय चाललाय. तर 5वा दिवस, उद्या गणपती परत चालले 5व्या दिवसाचे. तर तो ब्लॉग आत्ताच एंड केला होता. तर इकडून हा डे 5चा ब्लॉग चालू करूया. भाईंदरचे सगळे मूर्ती बघायला, म्हणजे जेवढे आम्ही लोक बघणार तेवढे तुम्हाला दाखवणार. तर चला जाऊया. सो आज मी रेकॉर्ड करतोय, काही किरणाला ड्रायव्हिंग करतोय आज नाही म्हणजे रोज करतो, पण आता ड्रायव्हिंग करतो आता. तर आता आपण निघालो भाईंदरला. भाईंदरच्या मूर्त्या बघायला तुम्हाला जसं मी सांगितले. तर इथं कार घेऊन निघालोय. इथं पार्किंग नसते भाईंदरला. जे भाईंदरला राहतात त्यांना माहितीच असेल बीपी रोडमध्ये केवढी गर्दी असते. म्हणजे आता रात्रीची एवढी नसणार, बट बघू जिकडे जागा भेटते तिकडे गाडी लावू. ठीक आहे, फंबल पडतो कधी. दाखव रे गाला भेटणार. सॉरी गाईज, ही माझी पर्सनॅलिटी नाही, ती ऑफ कॅमेराच असते पर्सनॅलिटी. तर मग चला, मग आता डायरेक्ट गणपतीला दाखवतो तुम्हाला. चला बंद कर रे. तर तुम्हाला असं वाटत असेल की एक टटवा, तर तुम्हाला पण एक विचार पडला असेल की माझा एक टटवा तुम्हाला दिसत नाही आजकाल. तर आमच्यामध्ये थोडीशी मचमच झाली आहे आणि मी तरी त्याला पाठवलं होतं इन्व्हिटेशन गणपतीचं, बट तो नाही आला माझ्या घरी. बट मी एवढा हराय मी तर जाणार, कारण की भांडणं अशी झालीच नव्हती जी एवढं बाहेर बोलणं बंद करायला लागेल. या मी तर तसा नाहीये की माझ्या घरच्यांना सांगू कि बाबा इससे अभी बात नहीं करने का, फोन वोन नहीं करने का इसको. मी तर जाणार आहे बाबा, उद्या जाणार आहे आणि हा ब्लॉग कंटिन्यू आहे उद्यापर्यंत. तर तुम्हाला मी दाखव. सॉरी गाईज, माझी बोट दिसली. बोट ना तुझ्या, आता बोललं असं ठीक आहे फॅमिली ब्लॉग. तर मग थोडी हळू झाला ना, पूर्ण कॅमेरा हलतोय. आता मी काय खड्डेच एवढे तर रास्ते में खड्डे में रास्ते समजत नाही. तर मग भाई ने भाई एक रॅप बोलली आहे, काय बोलायचं आता. तर मग तेच त्या टटव्याशी तुम्हाला दाखवू उद्या त्याचं रिएक्शन. काळा थोबडा खूप दिवसानंतर बघाल तुम्ही. काळा पडसाला. ठीक आहे आता बघा, आपण असं मित्राला बोलायचं नाही, हात जाऊन चल ठीक आहे, बंद कर झालं. असं कधी मित्राशी बोलायचं नाही. मित्र चांगले असतात पण कुत्रे पण असतात. चला बाय. तर आता पहिली मूर्ती बघूया, राजा मीरा भाईंदरचा. ती चला दाखवतो तुम्हाला. आणि हीच ती मूर्ती जी लोअर परेलवरून आली होती गणसंकुलच्या इकडून. सुंदर मूर्ती एकदम. चप्पल पण हरवली बाहेर. फक्त चप्पल तुम्ही घेणार होतो, तू माझ्यासमोर चप्पलच हरवली भाईची. तर कोणतरी गेलं घालून. चप्पल चोर आम्हाला भेटला तिकडे ज्यूस पित होता. नेमकी बरं झालं भेटलं पटकन. चप्पल गेली असती आमची चोरीला. अरे मी असं घातली ना तरी मला वाटलं आपली नाही, काही गेलं पातळ. म्हणजे आमची अशी एकदम ब्रॉड होती. डाऊट आता भेटली तर जाऊन. बरं झालं भेटली. आता ती चप्पल नाचर होते आता वांदे. पप्पांचं पक्क्याने शिवाय खाल्ले असते आणि पप्पा रोज याला बोलायचे माझी चप्पल घालू नको, माझी चप्पल घालू नको. आता घेतलेत क्रॉक्स, तरी त्यांनी तीच घातली. साईज वेगळी आहे. गप्प नाही, एवढं नाही सांगायचं. चला ठीक आहे, आता आपण अजून एक मूर्ती बघायला आलोय. तुम्हाला दाखवतो भाईंदरचा विघ्नहर्ता. बरोबर. तर चला तुम्हाला ही पण मूर्ती दाखवतो. तर आगमनाच्या टायमाला आम्ही लोक इकडेच होतो. मस्त मूर्ती ही पण. 2 मूर्ती झाले. आता परत पुढे जाऊ. हा समोर होता एक आणि हे 2. आता पुढे जाऊ, पुढचे बघू. चला.
तर आता एक लास्ट मूर्ती बघायला चाललोय, त्यानंतर मग घरी जाऊ. बाकीच्या मूर्त्या उद्या किंवा परवा जाऊन बघूया, कारण की आता बघा 2 वाजलेत आणि मी आणि भव्य एकटेच बाहेर, तर घरचे ओरडायला लागले की या करून. तर मग आता इकडून घरी जाऊ डायरेक्ट. चला. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचा हा लास्ट आम्ही आता बघितला आहे. गोडदेव नाक्याच्या इकडेच आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी, घरचे बोलू येत आहेत. तर चला, हा व्लॉग उद्या पण कंटिन्यू करू. तर हा व्लॉग आता इकडे थांबवतो, उद्या परत कंटिन्यू करूया. चला. तो कल का व्लॉग एंड किया था. तो आज है दूसरा दिन, मतलब 5वां दिन. तो बोला था मैं जाने वाला हूँ मेरे टटवे की घर पे, तो वही मैं और आलिशान अभी निकल रहे. तो चलो जाते हैं, सीधा घर पे मिलते हैं. आधी डाळ भाताचं कुकर लाव, गीता सांगतो आई. एक क्विक प्लॅन बनलाय पनवेलला जायचा. तर आता पनवेलला निघालोय पटकन, म्हणजे सगळे खाली उभे आहेत गाडीसाठी. मी आता निघतोच आहे. तर चला पटकन निघूया. गाडीची आता स्नॅप वगैरे टाकणं खरंच बंद करायला पाहिजे माहिती. स्नॅप या कोणाची नजर लागली ना गाडीला काय माहिती. गाड्यांना बिलकुल पण आता एक पण गाडी, गणपती आल्यापासून सगळे गाड्या खराबच आहेत. काय झालंय ना काय समजत नाही. पनवेलला निघायचं होतं आणि हे अचानक हे गाडीतून इकडून वायरमधून सगळं धूर यायला लागला. काय माहिती कसं अचानक, नजरीच येईल खरं. चला आता भेटू, आता ओलामधून जाऊ. चल. दीदी आमची मोदक बनवायला शिकली. फायनली चांगले लागतात ते हाताच्या मोदक. दादाची व्हिडिओ बघितली, पिप्पल आहेत माझे, पिप्पल. मी चालू असतो 15 व्ह्यूज. चला गाड़ी की वजह से एक तो काम अच्छा हो गया कि मेरा पनवेल जाना कैंसिल हो गया. और अभी जा रहा हूँ मुंबई, एक जन के घर पे. उधर अभी उसको भी दिखाता हूँ, मूर्ति वीर्ति सब दिखाता हूँ. तो चलो अभी सीधा गाड़ी बिल्डिंग में रख देता हूँ. मतलब वही चेक कराना आया था कि धूर कहाँ से आ रहा है, उसका धुआं हुआ. तो देखा वो उसका कुछ काम का, मतलब उसका तो नहीं था वायरिंग वाले का. जो कल गाड़ी का सब वायरिंग किया था ना, उससे कुछ तो मिस्टेक हुआ है. तो जाके कल उसको दे दूंगा. अरे यार अंकल गिर गए देखो. मीत को लेके आया था मैं. तो ठीक है, गाड़ी लगाते और फिर निकलते मुंबई. चलो रिक्षा भेटले आता, निघालो मुंबईचं. आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला भेटतो. जास्त स्टोरेज नाही आता मला. हर टाईम अर्धे शॉर्ट व्हिडिओज मला लागतात, स्टोरेज नाही. तर चला भेटतो. पहिल्यांदा मी एकटा जाणार आहे मुंबई साईडला. ना मी कधी गेलो नाही एकटा, हर टाईम कोणा ना कोणाबरोबरच गेलो. तर चला जाऊ. आता दादरला उतरलो आहे. आता इकडून परत रोयल परेलला पार्टी जायचं. चला जाऊया. पण बरं तिकीट काढून ठेवले आपण लोकांनी, तरी फुल TC आहेत आज. बरं आहे बाबा, नशीबवाले आपण तिकीट वगैरे काढतो आणि आपल्याला पकडलं पण नाही. असं आहे नव्हतं की कसं जायचं काय वगैरे. तर मी आता एका पोलीसवाल्याला विचारलं कसं जायचं. तर तो बोलला की 2 नंबर प्लॅटफॉर्मवर जा, मग तिकडून पकड मग जाऊ. म्हटलं बरं, पटकन भेटली, धावत आलो. म्हणून सुटली असते इकडे. मी तर घरच्यांचं ऐकतो बघा, की गेटवर नाही उभं राहत मी. म्हणजे घरच्यांनी बोललं नाही राहायचं तर नाही राहायचं. तर फायनली लोअर फरेकला आलो. ते डायरेक्ट तिला घरी जाऊ आणि मग भेटू. चल तो आता फायनली आलो आहे. घरी जाऊया, पूजा वगैरे करूया आणि घरी निघालो.
तर आत्ता आपण आलो लोअरपर्यंत. त्यांच्या वरच्या फ्लोअरवर एक मूर्ती आहे, त्यांनी डेकोरेशन खूप भारी केलं. तर सर ते बघूया. दोनच माणसं. मम्मी कुठे आहे रे? एवढ्या छोट्याशा रूममध्ये त्यांनी एवढी मस्त पैकी म्हणजे बघितलं ना तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं, थोडं मस्त बनवलं त्यांनी. पूर्ण एकदम मानायला पाहिजे. एवढा छोटासा रूम आहे, जास्त मोठा नसतो. 1 RK असेल शाळेत, त्याच्यापासून छोटा. त्याच्यामध्ये एवढं त्यांनी डेकोरेशन भारी केलं, मस्त. चला आता आपण निघूया घरी. चला बाय बाय. आता निघूया घरी.